A7 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। हिंगोली वाहतूक शाखेच्या वतीने 511 वाहन चालकांवर कारवाई। हिंगोली जिल्हा पोलीस वाहतूक शाखा व प्रादेशिक परिवहन विद्यमाने जिल्ह्यात दुचाकी स्वारांसाठी कार्यालय RTO यांच्या संयुक्त हेल्मेट सक्तीची प्रत्यक्ष अंमलबजावणी मंगळवारपासून सुरू करण्यात आली। पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम हाती घेण्यात आली असून नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। याबाबत माहिती देताना पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की प्रत्येक दुचाकीस्वाराने स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करावा व वाहतुकीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत। अपघातातील जीवितहानी टाळण्यासाठी हेल्मेट अत्यंत महत्त्वाचे आहे। पोलिसांनी स्पष्ट केले आहे की आता हेल्मेट न वापरणाऱ्या वाहन चालकांची गाडी CCTV कॅमेऱ्याद्वारे किंवा थेट फोटो काढून नोंद केला जाईल। त्यानंतर ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने दंड आकारला जाईल। हा दंड हेल्मेटच्या किमतीपेक्षा जास्त असणार असून तो भरणे बंधनकारक राहील। प्रशासनाने नागरिकांना नियमांचे पालन करून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे। वाहतूक शाखा व RTOचे पथक शहरातील प्रमुख चौक व महामार्गावर विशेष तपासणी मोहीम राबविणार आहे। सुरक्षित प्रवासासाठी हेल्मेट वापरा असा संदेश पोलिसांनी दिला आहे। पहिल्या दिवशी तब्बल 511 चालकांवर कारवाई करण्यात आली। हेल्मेट सक्ती करण्यात आली असल्याने हिंगोली शहर वाहतूक शाखा व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या माध्यमातून 22 एप्रिल रोजी संयुक्तरित्या मोहीम राबविण्यात आली। खटकाळी बायपासवर मोहिमेत विना हेल्मेट दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने तब्बल 403 तर हिंगोली शहर वाहतूक शाखेच्या पथकाने 108 वाहन चालकांवर कारवाई केली। प्रत्येक वाहन चालकांनी हेल्मेटचा वापर करून वाहन चालवणे आवश्यक आहे। विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे। A7 न्यूज चॅनलसाठी अनिस अहमद, हिंगोली।